वाहणाऱ्या नद्या, आसमंतात उडणारे पक्षी, फळाफुलांनी बहरलेली झाडे कीटकांना आकर्षित करायची. एवढंच नाही तर जली प्राणी श्वापद गुण्या गोविंदाने वावरताना दिसत होती. आदिमानवाचाच पाहतो. ते आदिमानव व सृष्टी यांचे एकमेकांचे नाते अधिक दृढ झाले होते. हळूहळू कोणी शोध लावले म्हणे. अहो, शोध कसला, पायावर कुऱ्हाडच मारण्याचे काम केले असेल असे वाटते. या शोधाने वेगवेगळे बदल होऊ लागले. मानवाला साधने मिळू लागली. तो सुखसोयीने समृद्ध झाला खरा, पण याने निसर्गापासून तो दूर जाऊ लागला. या दोन मित्रांची ताटातूट झाली. अरे, जिवलग मित्र एकमेकांना आता भेटेनासे झाले. झाडे तोडली गेली. झाडांच्या जागेवर घरे व कारखान्यांची जंगले वाढली. बघता बघता सारी जमीन ओसाड होऊ लागली. हिरवा शालू नेसलेली आपली धरती माता रखरखीत होऊ लागली. घरांची जंगलं, कारखान्यांचा धूर, पर्यावरण दूषित झाले. अरे, मग हे कीटक, प्राणी, पक्षी जाणार कुठे? त्यांची घरच उद्ध्वस्त झाली. बेघर झालेल्या प्राण्यांची एखाद्याला घरातून हुसकावून लावल्यागत अवस्था झाली बघा. कालांतराने प्राण्यांच्या काही जाती लोप पावल्या. वाघ, सिंह आता तर बघायला मिळणं दुर्मिळ झालंय. अरे, काय त्यांच्यावर हा अन्याय! कुठे गेली होई आपली प्रगती? असं असताना देखील हे प्राणी स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी विपरीत परिस्थितीत संघर्ष करतात. प्रत्येकाला उभं राहण्यासाठी संघर्ष करावा लागतो. तसंच या प्राण्यांनाही सोसावं लागलं. हे प्राणी आता शहराकडे, गावाकडे धाव घेण्यास सुरुवात झाली. कारण त्यांची घरे हिसकावून घेतली गेली. खाद्य संपले. मग जिथे जिथे मिळेल तिथे तिथे ती धावू लागली. म्हणून मानवाचे जीवन धकाधकी बरोबरच भयावह होऊ लागले. ते नको असेल तर आता डोळे उघडा. आपल्याला सभोवतालच्या सृष्टीचे रक्षण करावे लागेल. आपणच एकमेकांना आधार द्यायला हवा. तरच पुढच्या पिढीला या सृष्टीतील गोष्टी समजावून देण्यास वाव मिळेल. नाहीतर आपण काहीच दिले नाही यावर पस्तावा होईल. तर चला, एक होऊया, सृष्टीला वाचवूया, सृष्टीतील गोष्टी जपूया.